नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदरशा अशा बॅगीत बघणार आहोत। तर हे बघा, हे फॉर्म सीट आहे। फॉर्म सीट म्हणजे आपले जे नवीन कपडे घेतो आपण त्या साड्यामध्ये जे फॉर्म सीट निघतं याचाच वापर करून मी खूप सुंदरशा अशा बॅगी बनवते। चला तर बघूया। तर मी काय केलेलं आहे की दोन असे ब्लाउज पीस होते माझ्याकडे, रंगीबेरंगी आणि छान एक। तर हे साधे सिंपलचे कॅरी याचे ब्लाउज पीस होते आणि त्या ब्लाउज पीसमध्ये मी फॉर्म सीटचा वापर केलेला आहे, तुम्ही हे बघू शकतात। आणि खाली मी जुना गाऊन वापरलेला आहे आणि हा कलरफुल ब्लाउज पीस होता, त्याच्यामध्ये सुद्धा मी फॉर्म सीटचाच वापर केलेला आहे। तर हे बघा, आणि खाली मी नॉन-वन वापरलेलं होतं। तर अतिशय सोपं ही बॅग बनवण्याची पद्धत आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते। तर जी पहिली बॅग आहे त्याच्यामध्ये बघा, मी फॉर्म सीटचा वापर करून घेतलेला आहे आणि लायनिंग मारलेलं आहे। लायनिंग फक्त मी 3च रेषा मारलेल्या आहे। त्याच्या स्किनवर तुम्ही मेजरमेंट बघू शकतात। तर असं हे मी माप घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की याच्यामध्ये आपण जे फॉर्म सीट वापरतो, साड्यामध्ये आलेले फॉर्म सीट हे असतात ते फेकून देतात, त्याचा वापर केलेला आहे मी या बॅग बनवण्यासाठी। तर आपल्याला काय करायचं आहे की 3 इंचाचे किंवा 2 इंचाचे असे मेजरमेंट घ्यायचे आहे, 2.5 इंचाचे। तर मी 2.5 इंचाचं असं मेजरमेंट घेतलेलं आहे, त्याला कट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी एक चेनीचा वापर केलेला आहे। तर मी रनर आधीच ॲड करून घेतलेलं होतं। ते हे 9.5 इंचाचं आहे। आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे, या ठिकाणी शिलाई मारायची आहे आणि सरळ अशी व्यवस्थित करून टॉप टिच मारून घ्यायचं आहे। ते बघा, असे ठेवल्यानंतर आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। तर मी काय केलं की शिलाई मारून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असे पकडून टॉप टिच मारून घेणार आहे। तर तुम्ही स्किनवर पाहू शकतात, असं सरळ देऊन टॉप टिच मारायचं आहे। तर हे बघा, मी टॉप टिच मारून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की एक जुना गाऊनचा कपडा होता तो घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थितपणे ठेवून घेतलेला आहे। तर मी कपडा किती घेतलेला आहे ते मी तुम्हाला मेजर दाखवते। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की तो जो कपडा आहे ना, तो बॅगीचा फोल्ड करून घेतलेला आहे। म्हणजे असे ठेवून असे मी फोल्ड केला, त्याच्या मापाचाच मी खालचा कपडा घेतलेला आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे। म्हणजे हा आपला एक पॉकेट तयार होतं। तर हे बघा, हे पॉकेट तयार झालेलं आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की 2 असे ब्लॅक कलरचे कलर घेतलेले आहे। तर हे बघा, याच्यामध्ये सुद्धा मी त्याच साड्यांचे फॉर्म सेट वापरलेला आहे, मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं। तर हे बघा, दोन्ही याच्यात फॉर्म सेटचा वापर केलेला आहे आणि एका साडीमध्ये जो फॉर्म सेट निघतो त्या साडीमध्ये एक खरंच बॅग पूर्ण तयार होते। तर हे बघा, मी याचं मापी स्किनवर दाखवू राहिले, कारण की मी स्वतः बनवलेले आहे। जे नवीन साड्या आपण घेतो या काही नवीन कपडे घेतो त्याच्यामध्ये जे फॉर्म निघतात ना, त्या फॉर्मपासून एक बॅग कंप्लीट तयार होते। तर या फॉर्मचा असा वापर करा। तर हे 2 जे पट्टी मी तयार केलेली होती त्याला अशी ठेवलेली आहे आणि साईडने मी कडाकड्याला शिलाई मारणार आहे। तर हे बघा, मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे। त्याला व्यवस्थित करून इथे आपल्याला टॉप टिच मारायचं आहे। तर टॉप टिच मारून घेतल्यानंतर तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते की ही जी कडा आहे त्याच्या साईडला आपल्याला बारीकशी टॉप टिच मारायची आहे आणि मी टॉप टिच मारायला काळ्या रंगाचा दोराचा वापर केलेला होता। तर हे बघा, मी इथे हँडल घेतलेले आहे आणि हे हँडल आहे 17 इंचाचे। असे आपण 2 हँडल घ्यायचे आहे आणि ते बी हँडल मी ब्लॅक कलरच्याच मापाचे घेतलेले आहे, म्हणजे काळ्याच रंगाचे घेतलेले होते। आणि हे आहे 13 इंच। आणि ही रिक्वेस्ट व्हिडिओ आहे खरं म्हटल्यावर। कमेंटमध्ये म्हणजे कमेंटमध्ये एक कमेंट आली होती की बोलत होते, ताई काळ्या रंगामध्ये काय बनवतील ते बनवून दाखवा। तर काळ्या रंगामध्ये कॉम्बिनेशन खूप छान छान आहे। तर मी तेच थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी या व्हिडिओमध्ये जेवढ्या मी बॅगी दाखवलेल्या आहे सगळ्या बॅगीमध्ये काळ्या रंगाचाच वापर केलेला आहे। तर बघा, हँडल आपल्याला असे व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहे। तर हे बघा, मी असं हँडल जोडून घेते। तर मी मध्य घेतलेलं आहे। मध्य घेतल्यानंतर आपल्याला 3 इंचाचं माप घेऊन असं मी हँडलला दोन्हीही साईडने व्यवस्थित ठेवून शिवून घेत आहे, म्हणजे शिलाई मारत आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। आणि मी चेन घेतलेली आहे, त्या चेनला असे उलटी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी शिलाई मारून
चेन आपल्याला व्यवस्थित करून शिलाई मारून इथे टॉप स्टिच करायचं आहे। तर हे बघा मी टॉप स्टिच बी करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी जो दुसरा जो भाग आहे त्या ठिकाणी या चेनीवर अशी व्यवस्थित ठेवून इथे मी त्याला शिलाई मारणार आहे। इथे शिलाई मारून घ्यायची आहे। काही जण चेन दुसरी बी म्हणजे चेन जॉईन करतात, तुम्ही तसं करून बी चेन बसवू शकतात, रनर ॲड करू शकतात। तर हे बघा इथे टॉप स्टिच मारायचं राहून गेला, मग मी काय करते चेन ओपन करून घेते आणि इथे व्यवस्थितपणे टॉप स्टिच करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि इथे टॉप स्टिच मारायचं आहे। म्हणजे अशी सरळ तुम्हाला दाखवते नुसार टॉप स्टिच मारले की जेव्हा आपण चेन बंद करतो उघडतो तर ते अटकत नाही, त्याच्यामुळे टॉप स्टिच मारणं गरजेचं असतं। तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेणार आहे मी आणि त्याच्यानंतर रनर ॲड करणार आहे। तर इथे रनर मी ॲड करून घेते। तर हे बघा मी रनर ॲड करून घेतलेलं आहे। आता ही जी बॅग आहे याला आपण उलटी करून घेऊया, क्योंकि अजून थोडंसं त्याचं काम बाकी आहे। तर हे बघा मी उलटी करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ही जी खालची जी बाजू आहे चेन वरती ठेवलेली आहे आणि खालची जी बाजू आहे ती अंगठ्याच्या साहाय्याने तुम्ही पुढे ढकलायची आहे। ते कसं मी तुम्हाला दाखवते। तर मी एक पट्टी घेतलेली आहे, त्या पट्टीच्या साहाय्याने इथे मी एक रेष मारून घेतलेली आहे। आपल्याला ही बॅग कापड न कट करता बनवलेली बॅग आहे। तर हे बघा 2 इंचाची मी वर रेष मारलेली आहे। परत फोल्ड करून इथे 2 इंचाचंच आपल्याला रेष कंप्लीट करायची आहे। तुम्ही माप घेऊ शकतात किंवा पट्टीने बी रेष मारू शकतात। तर हे बघा आता फक्त अंगठ्याच्या साहाय्याने ही दोन्ही रेष आपल्याला फक्त जोडायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये कापड कापलेलं नाही आहे, न कापड कापता आपली ही बॅग तयार होणार आहे। तर हे बघा फक्त फोल्ड करायचे आहे आणि इथे शिलाई मारायची आहे। फोल्ड करून ही बॅग आपली तयार झालेली आहे। हे बघा इथे फोल्ड केलेलं आहे आणि ही खालचा आपला बेस असा बनलेला आहे। आणि आता मी तुम्हाला बॅग ओपन करून दाखवते आणि ही बॅग अतिशय सुंदरशी अशी ही बॅग झालेली होती। तुम्ही बघू शकतात, नाही आपल्याला याला कापायचं आहे कट करायचं आहे काहीच नाही, फक्त फोल्ड करून आपली ही बॅग आपण बनवलेली आहे। आणि याच्यामध्ये सुद्धा फॉर्म सेटचाच वापर केलेला होता, जो साड्यामध्ये फॉर्म सेट लिंकतो नवीन कपड्यामध्ये जे फॉर्म येतात त्याचाच वापर केलेला आहे। आणि तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवर नक्की विजिट करा। तर हे बघा अशी आपण हे जुन्या कपड्यांपासून छानपैकी अशी ही बॅग बनवलेली आहे। बाहेर मार्केटमध्ये घ्यायला गेले तर खरंच खूप प्राईज असते, तीच प्राईज आपण घरी आपल्या घरगुती मटेरियलपासूनच आपण बॅग बनवली तर अतिशय सुंदर ही बॅग झालेली होती। तर परत मी त्याच फॉर्मचा वापर केलेला आहे, आपली ही दुसरी बॅग आहे। तर हे बघा मी परत त्याच फॉर्म सेटचा वापर केलेला आहे आणि त्याचं मेजरमेंट तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। त्याच्यानंतर आपल्याला इथे मी 3 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं आहे। तर हे बघा मी 3 इंचाचं मेजरमेंट घेतलं आहे। त्याच्यानंतर मी इथे रेष पूर्ण तयार करून घेते आणि या रेषला आपल्याला कट करायचं आहे। तर हे बघा मी कट करून घेतलेलं आहे। तुम्ही आपल्या आवडीनुसार रनर टाकू शकतात। माझ्याकडे मी चेन सफेद रंगामध्ये घेतलेली आहे, तर इथे उलटी ठेवून इथे शिलाई मारणार आहे। तर हे बघा इथे मी शिलाई मारलेली आहे। त्याच्यानंतर मी टॉप स्टिच मारायचं बाकी राहिला, मी टॉप स्टिच मारून घेते। तर हे बघा असं व्यवस्थित ठेवून इथे टॉप स्टिच मारायचं आहे। टॉप स्टिच बघा टॉप स्टिच मारल्यानंतर इथे आपल्याला ही दुसरी जी साईड आहे तिला अशी व्यवस्थितपणे ठेवून इथे शिलाई मारायची आहे आणि चेन दुसरा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर एक कापड घ्यायचं आहे, त्या कापडाला असं व्यवस्थितपणे ठेवून आणि त्याचं इथे असं मी ठेवलेलं आहे। तर मी कापड आहे ना, ही जी बॅग आहे त्याचं मी मध्ये घेऊन म्हणजे फोल्ड करून जेवढं आपल्याला बॅगेचे पॉकेट लागणार आहे तेवढंच पॉकेट घेतलेलं आहे। तर हे बघा असं आणि उरलेलं आपल्याला इथे तुम्हाला दाखवते मी। तर सेम असं आपल्याला माप करून घ्यायचं आहे मध्य, आणि मध्य केल्यानंतर आपल्याला पूर्ण चारही बाजूला त्याला शिलाई मारायची आहे।
तर हे बघा चारी बाजूला मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी हे जे एक्स्ट्रा जे कापड आहे ते मी कट करून टाकणार आहे. तर मी आता काय केलेलं आहे, दोन असे कापड घेतलेले आहे ब्लॅक कलरमध्ये, म्हणजे हे पट्टी घेतलेली आहे. त्या पट्टीचं मेजरमेंट 24x3 इंचाचं घेतलेलं होतं आणि ती पट्टी आपण फॉर्म सीटच लावून तयार केलेली होती आणि अशी व्यवस्थितपणे इथे ठेवून घ्यायची आहे. आणि हे जी कडाला आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे, तर दोन्हीही कडाला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे बघा इथे शिलाई मारून झालेली आहे आणि आपल्याला शिलाई मारल्यानंतर इथे टॉप टिच ही मारायचं आहे. तर हे बघा या ठिकाणी टॉप टिच मारून घेतलेलं आहे. टॉप टिच झाल्यानंतर मी 2 हँडल बनवलेले होते. हँडल मी ब्लॅक कलरमध्येच घेतलेले आहेत, कारण की बॅगचं काहीतरी कॉम्बिनेशन म्हणून मी ब्लॅक कलरच वापरला आहे दोन्हीही बॅगिंसाठी. तर मी हँडल तयार करून घेतले ते ब्लॅक कलरचे 17 इंचाचे. आणि ही जी वरची जी पट्टी आहे त्याचं मी माप तुम्हाला दाखवते. तर त्याचं मध्य घ्यायचं आहे. मध्य घेतल्यानंतर आणि त्या मध्यपासून आपल्याला इथे 3-3 इंचाचे पॉईंट करायचे आहे. तर हे बघा मी 3-3 इंचाचं असं माप घेतलेलं आहे आणि माप घेतल्यानंतर मी हँडल असे ठेवून घेतलेले आहे. इथे आपल्याला हँडल जॉईन करायचे आहे. तर हे बघा अशा पद्धतीने हँडल इथे दोन्ही याला व्यवस्थित माप घेऊन हँडल जॉईन करायचे आहे. तर हे बघा मी जॉईन करून घेतलेलं आहे. जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी मी हे बघा आता 16 इंचाची मी चेन घेतलेली आहे आणि ही चेन वरची जी बाजू आहे त्याच्यानुसारच मी चेन घेतलेली आहे. तर मी चेन आपल्याला इथे दाखवते की चेन कशी जॉईन करायची. तर मी चेनीचा हा भाग काढलेला आहे, त्याला उलटी ठेवलेला आहे तुम्ही बघू शकतात. आणि त्याच्यानंतर इथे मी त्याला शिलाई मारणार आहे दोन्हीही साईडने. आता याला व्यवस्थितपणे असे ठेवून घेतलेले आहे आणि इथे त्याला असे व्यवस्थित ठेवून या ठिकाणी मी त्याला शिलाई मारणार आहे. तर हे बघा शिलाई मारून झालेली आहे आणि टॉप टिच बी करून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी रनर ॲड करत आहे. रनर ॲड केल्यानंतर याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे. तर मी पलटून घेते. तर हे बघा पलटून झाल्यानंतर ही जी खालची जी बाजू आहे तिथे आपल्याला 1.5 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. ते हे बघा 1.5 इंचाचा मी हा बॉक्स बनवलेला आहे. मोठा बॉक्स नका बनवू. 2 इंचाचा बॉक्स बनवला तर त्याचा बॉटम खूप मोठा येतो. 1.5 इंचाचा बॉक्स जो आहे तो परफेक्ट असतो. तर 1.5 इंचाचा तुम्ही बॉक्स बनवायचा आहे. तर हे बघा मी दिसण्यासाठी परत दुसरा कलर वापरते. तर हे बघा आपण बॉक्स बनवून झालेले आहे 1.5 इंचाचे. आता मी त्याला कट करत आहे. पहिली जी बॅग बनवली ती फोल्डिंग बॅग होती आणि ही जी आहे बॉक्स बॅग आहे, म्हणजे याला आपण कट करून बनवतो ना, ही कटवाली बॅग आहे. तर हे बघा मी इथे कट करून घेत आहे दोन्हीही. आणि आपल्याला काय करायचं आहे की ही जी साईड आहे वरची, ही वरची साईड आहे इथे शिलाई मारायची आहे. तर मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे जे बॉक्स आहे याला बी आपल्याला असं व्यवस्थित पकडून दोन्हीही कॉर्नरला व्यवस्थित धरायचं आहे आणि इथे आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात. तर शिलाई मारल्यानंतर हे आपले बॉक्स तयार झालेले आहे. आता मी तुम्हाला दाखवते या बॅगचं चांगलं फिनिशिंग कशी झालेली होती ही बॅग. आणि बघा फक्त जे वेस्ट जे फॉर्म सीट आहेत त्याचाच वापर करून आपण अतिशय सुंदरशी अशी बॅग बनवलेली आहे. तर तुम्ही बघू शकतात फक्त एक ब्लाऊज पीस आणि फॉर्म सीट नवीन साड्यामध्ये जो फॉर्म निघतो त्याचा वापर करून इतकी सुंदर ही बॅग बनवलेली होती. तर इथे आपला एक कप्पा झालेला आहे आणि एक कप्पामध्ये वाटलंच तुम्ही मध्ये पॉकेटसुद्धा ही बनवू शकतात. तर हे बघा किती सुंदर ही आपली बॅग झालेली होती. आणि हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला तर याच्यासाठी तुमचं धन्यवाद. आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा किती दोन्हीही बॅग मी तुम्हाला दाखवते की कॉम्बिनेशन मी याच्यामध्ये ब्लॅक कलरची चेन वापरलेली आहे, त्याच्यामध्ये व्हाईट कलरचा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. बघा आपली आयडिया नंबर 3 आहे. याच्यामध्ये सुद्धा मी फॉर्म सीटचा वापर केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि हे ब्लाऊज पीस आहे वरचा. तर मी खाली ना वेगळा एक जो आपल्या घरामध्ये जुना गाऊन आहे त्याचा वापर केलेला आहे.
मेजरमेंट तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात. ते हे 25x10 इंचाचा असं मी एक ब्लाऊज पीसचा तुकडा घेतलेला होता, त्याला फॉर्म सीट अटॅच केलेला आहे आणि वरती आपल्याला वरून 3 इंचाचा असं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर मार्किंग करून घेऊया. ते ही जी मार्किंग आपण केलेली आहे 3 इंचाची, त्याला आपण कट करून घेऊया. ते हे बघा आपलं कट झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घेऊ शकतात, म्हणजे चेन घेऊ शकतात. तर मी चेन उलटी ठेवलेली आहे. या ठिकाणी शिलाई मारून याला टॉप टिच देऊन घेणार आहे. ते हे बघा आपली टॉप टिच बी दिलेला आहे. जो दुसरा भाग आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे. इथे शिलाई मारायची आहे आणि त्याला असं टॉप टिच द्यायचं आहे आणि रनर ॲड करून घ्यायचं आहे. ते हे बघा मी टॉप टिच देऊन रनर ॲड करून घेतलेला आहे. तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे साईडला एक कपडा जोडून घ्यायचा आहे. ते हे बघा मी 2 असे पट्टे तयार केलेले होते आणि या पट्ट्यामध्ये सुद्धा मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे खालून आणि आपलं फॉर्म सेट वापरलेला आहे. जे साड्यामध्ये फॉर्म सेट निघतं ते घेतलेलं आहे. आणि हा ब्लॅक ही नाईट पॅन्ट होती जुनी, ती नाईट पॅन्टचं मी हे ब्लॅक कलरचा कपडा घेतलेला आहे. ते हे बघा आपला हा मेन भाग मी घेतलेला आहे. आपल्याला काय करायचं आहे की हे जे पॉकेट आपण हे जे तुकडे बनवले होते त्याला असं व्यवस्थितपणे जॉईन करायचं आहे. ते हे बघा तुम्ही बघू शकतात की मी काही परफेक्ट कपडा घेत नाही. मी कोणतंही कुठे जोडते, म्हणजे कोणतंही अस्तर घेते, कारण की हे घरगुती आपण बॅग बनवतोय. तर तुम्ही बघू शकतात मी एका कपड्याला गाऊनचा वापर केलेला आहे, एका कपड्याला वेगळा वापर केलेला आहे. तर हे बघा, तर तुम्ही कोणतेही घेऊ शकतात, असं काही नाही की मॅचिंगच आलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला एक कपडा जोडून घ्यायचा आहे. तर हे बघा मी एक कपडा घेतलेला आहे. तर हा जाडा कपडा आहे, जे शाळेतले मुलं जे ड्रेस वापरतात तो कपडा होता माझ्याकडे उरलेला. तर मी तो कपडा घेतलेला आहे आणि तो कपडा मी असं व्यवस्थितपणे इथे ठेवणार आहे. आपल्याला चौकोनी जी आपली बाजू होती तेवढं पूर्ण ठेवून इथे शिलाई मारणार आहे. तर हे बघा मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि हा आपला एक कप्पा तयार होतो. तर मी कापड केवढं घेतलेलं आहे की बॅग जी वरची आपली जी बॅग आहे ना त्याचा मध्य करून घेतलेलं होतं आणि तेवढं मी कापड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 4.5 इंचावर आपल्याला मार्किंग करायचे आहे. दोन्हीही साईडनी 4.5 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. आपल्याला या ठिकाणी आपल्याला हँडल जोडायचे आहे, म्हणजे आपले बंद जोडायचे आहे. ते हे बघा मी दोन्हीही साईडनी मार्किंग करून घेतलेली आहे आणि तुम्ही 2 असे हँडल बनवून घ्यायचे आहे. तर हँडलसुद्धा मी ते नाईट पॅन्टचा जो ब्लॅक कलरचा कपडा होता त्याच्यापासूनच मी हे हँडल बनवलेले होते आणि आपल्याला ते हँडल असे व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचे आहे. हँडल खरं म्हटलं तर 17 इंच 16 इंच असेच बनवायचे, तेव्हा ते परफेक्ट येतात. ते हे बघा मी अटॅच करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला रनर चेन जॉईन करून घ्यायची आहे. तर मी ही व्हाईट कलरची चेन घेतलेली आहे, कारण की आपली बॅग पूर्ण ब्लॅक कलरमध्ये दिसते. ब्लॅक कलरचंच कॉम्बिनेशन होतं म्हणून मी पूर्ण चेन व्हाईट कलरमध्येच घेतलेली आहे. तर आपल्याला अशी चेनला इथे उलटी ठेवून शिलाई मारायची आहे. नंतर सरळ करून या ठिकाणी टॉप टिच द्यायचं आहे. हे बघा आपण या ठिकाणी टॉप टिच देणार आहोत. इथे बी अशी उलटी ठेवायची आहे, शिलाई मारायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थितपणे टॉप टिच द्यायचं आहे. नंतरून हे सरळ करते आणि नंतरून आपल्याला रनर ॲड करायचं आहे. तर हे बघा मी रनर ॲड करून घेतलेलं आहे. नंतरून आपल्याला ही जी बॅग आहे ती उलटी करून घ्यायची आहे. सरळ बाजू मध्ये जाणार आणि ही उलटी साईड वरती येणार. त्याच्यानंतर आपल्याला ही जी खालची बाजू आहे त्या ठिकाणी अशी व्यवस्थितपणे इथे आपण रेष मारून घेऊया. म्हणजे इथे आपल्याला पूर्ण ठिकाणी ही जी रेष आहे त्या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे.
हे बघा आपण ही रेष कंप्लीट केली ना, त्या ठिकाणी पूर्ण शिलाई मारून घ्यायची. हे बघा माझी शिलाई झालेली आहे. त्याच्यानंतर हे जे कॉर्नर आहे शेवट खालचे, तिथे आपल्याला 1.5 इंचाचे बॉक्स बनवायचा आहे. तर जी शिलाई मारली होती ना, त्या शिलाईपासून आपल्याला माप घ्यायचं आहे आणि 1.5 इंचाचा असा छोटासा मिनी बॉक्स तयार करायचा आहे दोन्हीही साईडने. हे बघा आपला असा हा बॉक्स तयार झालेला आहे. तर हे बघा हे बॉक्स तयार करून घेतले आपण. त्याच्यानंतर हे जे बॉक्स आहे त्याला आपल्याला कट करायचे आहे. तर आपले बॉक्स कट झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे बॉक्स असे समोरासमोर आणायचे आहे व्यवस्थितपणे आणि इथे शिलाई मारायची आहे. दोन्हीही बॉक्स असे समोरासमोर आले पाहिजे व्यवस्थित आणि इथे शिलाई मारायची आहे. तर हे बघा आपले बॉक्स शिलाई मारून झालेले आहे. नंतर आपल्याला मी तुम्हाला दाखवते बॅगचं लुक कसं येणार आहे आणि बॅग आपली कशी दिसणार आहे. वेस्ट कपड्यापासून, वेस्ट ब्लाऊज पीसपासून, जुन्या पुराण्या नाईटच्या कपड्यापासून. तर हे बघा किती सुंदरशी ही अतिशय सुंदरशी आपली ही बॅग तयार झालेली आहे. हा आपला कप्पा आहे एक, म्हणजे आपण 2 कप्पेवाली बॅग बनवली आहे. काही नाही, परफेक्ट कपडा नाही घेतला मी, वेगळे वेगळे तुकडे जोडलेले आहे. तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात आणि अतिशय सुंदरशी ही आपली बॅग झालेली आहे. तुम्ही याच्या ब्लाऊज पीसच्या जागी तुम्ही साडीचा कपडा बी वापरू शकतात. आणि हे बघा किती अतिशय सुंदरशी ही आपली बॅग तयार झालेली आहे.